माजी आमदार तथा प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी, दिव्यांगाच्या व वंचित बांधवांच्या हक्काच्या मागण्यावर अन्नत्याग उपोषणाचे हत्यार उपसले आहे. अमरावतीच्या गुरुकुंज मोजरी येथे गेल्या 6 दिवसापासून बच्चू कडू हे अन्नत्याग उपोषण करीत आहे. बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनावर राज्य शासनाकडून अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे संपूर्ण राज्यातील प्रहारचे कार्यकर्ते हे आक्रमक होत रस्त्यावर उतरले आहे. प्रहारच्या या आंदोलनात आता विविध पक्ष संघटनाही सहभागी होत आहे. प्रहार कार्यकर्त्यांकडून विविध प्रकारचे आंदोलन करण्यात येत असून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज यवतमाळच्या घाटंजीमध्ये प्रहारकडून थाळीनाद आंदोलन करून लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. घाटंजीच्या जयस्तंभ चौकामध्ये प्रहारने आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये विविध संघटना, पक्ष, शेतकरी, दिव्यांग बांधव हे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी थाळीनाद करून घोषणाबाजी करण्यात आली. प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष रोशन वातिले यांच्यासह शेतकरी नेते मोरेश्वर वातिले, मधुकर निस्ताने, अनंत चौधरी, प्रहारचे शहर प्रमुख सचिन कर्णिवारसह प्रहारचे कार्यकर्ते, शेतकरी बांधव व दिव्यांग बांधव, विविध संघटना आणि पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संजय ढवळे, प्रतिनिधी, GTV न्यूज मराठी.